नमस्कार, मानसी मराठी रेसिपीज अँड ब्लॉग्समध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। तर आज मी तुम्हाला चवळीची उसळ वाटण न करता स्वादिष्ट आणि रुचकर आणि झटपट कशी होईल हे आपण ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। त्यासाठी लागणारं साहित्य बघा, मी एक कांदा घेतलाय, एक टोमॅटो घेतलाय, थोडी कोथिंबीर घेतली, 7-8 लसणाच्या पाकळ्या, अर्धा इंच आलं, कढीपत्ता, खोबरं तुम्ही कमी जास्त करू शकता आवडीप्रमाणे, आणि फोडणीसाठी मोहरी आणि हिंग घेतला आहे, आणि हा आपला मालवणी मसाला, तेल आणि मीठ। हे बघा कढई छान तापली आहे। आता मी ह्याच्यामध्ये तेल टाकू। तेल तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता। तेल छान तापलं की मोहरी टाकायची। मोहरी तडतडली की मी हिंग टाकायचं, मग हा कांदा टाकून घ्यायचा। कांदा थोडासा नरम पडे इतपतच जरासं भाजून घ्यायचं, आणि थोडंसं मीठ टाकायचं म्हणजे कांदा लवकर नरम पडतो। आलं लसणाची पेस्ट अगोदर घालायची नाही, कांद्यावर घालायची, म्हणजे अगोदर घातली तर ती करपते लगेच, त्यामुळे कांद्यावर घालायची आणि त्याचा कच्चा वास निघून जायला पाहिजे, म्हणून 1-2 मिनिटं चांगली परतून घ्यायची। हे बघा तेलामध्ये कढीपत्ता जरा म्हणजे पाणी असतं त्यामुळे तो फटफटतो, मग काय करायचं याच्यावरच मग असं हे टाकायचं। हे बघा त्यामुळे म्हणजे उडत नाही। हे बघा पाणी असा घातल्याने जरा म्हणजे सुगंध चांगला येतो, आणि मेन म्हणजे ते कढीपत्ता जळत पण नाही, त्यामुळे उसळीला ना छान असा स्वाद येतो। आता ह्यामध्ये आपण टोमॅटो टाका। कांदे बऱ्यापैकी नरम झाले, आलं लसणाची पेस्ट पण चांगली परतून घेतली आहे, आणि आता हे टोमॅटो टाकायचं। टोमॅटो बऱ्यापैकी नरम पडला आहे। आता आपण याच्यामध्ये फ्लेवरसाठी थोडीशी कोथिंबीर टाकायची आणि चांगली परतून घ्यायची, आणि मग आपला हा मालवणी मसाला टाकायचा। ह्या मालवणी मसाल्यामध्ये पूर्ण 14 खडे असतात, आपले 14 खडे मसाले असतात, त्यामुळे वेगळं असं धणापूड जिरापूड टाकायची काही गरज नाही आहे। हे बघा हे आपला मालवणी मसाला, आणि चांगलं मिक्स करून घ्यायचं, करपवायला द्यायचं नाही। ही बघा ही मी चवळी चांगली स्वच्छ धुवून घेतली, ती आता मी इथे याच्यामध्ये घालून घेते। आता पावसाचा सीझन आहे ना, त्यामुळे त्या जास्त प्रमाणात असे मूड आलेले नाही आहेत, 1 दिवस पूर्ण लागतो। काल मी दुपारी घातले होते तर तेवढे आले नाही आहेत, कारण पाऊस असल्यामुळे त्याला उबदार असं हे लागतं, तर ते पटापट येतात, गरमीमध्ये पटापट येतात, पण आता जरा आले नाही आहेत तेवढे, पण चालतं। हे बघा आता बघा तुम्ही हे सर्व हे ना मिक्स करून घ्यायचं, चांगलं असं एकजीव करायचं, आणि त्यामध्ये हे खोबरं पण लगेच टाकून घ्यायचं। आहे बघा हे असं खोबरं टाकून घ्यायचं, आणि ही कोथिंबीर पण टाकून घ्यायची, आणि हे असं बऱ्यापैकी मिक्स करायचं, सगळं एकजीव करायचं, आणि त्यामध्ये हे खोबरं पण लगेच टाकून घ्यायचं। आहे बघा हे असं खोबरं टाकून घ्यायचं, आणि ही कोथिंबीर पण टाकून घ्यायची, आणि हे असं बऱ्यापैकी मिक्स करायचं, सगळं असं परतून घ्यायचं चांगलं। ह्याच्यामध्ये एवढंच पाणी टाकायचं नाही, हे तुम्हाला मी दाखवते, एक ट्रिक आहे याच्यामध्ये। हे बघा ते चांगलं परतून घेतलं। आता बघा याच्यामध्ये आपण आता वाफेवर हे करणार आहे, बघा तुम्हाला मी दाखवते। हे असं झाकण ठेवायचं, मी पाणी टाकलेलं नाही आहे, आणि आता हे बघा थोडंसं इथे पाणी टाकायचं, 1 पेला टाकलं तरी चालेल। हे बघा हे एवढं पाणी टाकलं। आता हे पाणी गरम व्हायला द्यायचं, आणि हेच वाफेचं पाणी आपण त्या चवळीमध्ये टाकायचं, तुम्हाला मी दाखवतो। थंड पाणी टाकायचं नाही, गरम पाणी टाकायचं। आता आपण कसं सेपरेट गरम करणार टाकणार, त्यापेक्षा आपण हे आणि गॅस स्लो ठेवायचा, गॅस स्लो ठेवून पाणी आता हे आपल्या ताटावरचं गरम होणार, ते पाणी आपण चवळीमध्ये टाकायचं। त्याने जे रुचकरपणा येतो, आणि वाफेवर शिजवून जी भाजी बनवतो आपण, म्हणजे त्याला जर रुचकर आपण असं वेगळं बॉईल करण्यापेक्षा उकळण्यापेक्षा हे बरं, हे आपलं सोयीस्कर जातं। हे बघा आता याच्यावरचंच गरम पाणी आपण उसळमध्ये टाकणार आहोत। हे बघा आता हे पाणी आता गरम झालं आहे बऱ्यापैकी, तर एकदम सांभाळून हे बघा हे असं हे पाणी आपण ह्याच्यामध्ये ओतायचं। हे बघा, किंवा तुम्ही वेगळं पण करू शकता, पण हे असं पण करू शकता। हे बघा त्यामुळे चवळी आहे ना लवकर शिजायला मदत होते, आणि चांगलं मिक्स करायचं, आणि परत आपण झाकण ठेवायचं। हे बघा परत आपण झाकण ठेवायचं,
आणि त्याच्यावर परत पाणी ठेवायचं. समजा आपल्याला कमी झालं तर पण आपण हे वापरू शकतो. हे बघा, आता मी परत पाणी ठेवलं आणि आता शिजू दे चांगली 5-10 मिनटं चांगली वाफ काढून घेऊया. गॅसची फ्लेम लो टू मीडियम हीटवरच ठेवायची. तर हे बघा, आपण उसळ कितपत शिजली आहे ती आपण आता बघूया. हे बघा, पण हे मात्र झाकण काढताना जरा सांभाळून फडक्याने, याच्याबरोबर पाणी आहे गरम, जरा साईडला नीट ठेवायचं. आणि आता आपण बघायचं की आपली उसळ शिजली आहे की. तर तुम्हाला किती कन्सिस्टन्सी पाहिजे, म्हणजे अशी पातळ हवी की अजून जरा सुकी हवी, ती तुमच्यावर डिपेंड आहे. ते कशी, आता मला इतपत बस झाले कारण भाकरीबरोबर मला खायची आहे, त्यामुळे मी एवढीच मी ठेवणार आहे. अशा पद्धतीमध्ये ही आपली भाजी म्हणजे उसळ आपली बनवून रेडी झाली आहे. तर आता हे बघा, मला हे बघा याच्यामध्ये पाणी ठेवलं होतं ना, जर तुम्हाला वाढवायचं असेल तर हे पाणी टाकून तुम्ही वाढवू शकता. जर नको असेल तर पाणी टाकून द्यायचं. बस मला आता ही एवढीच कन्सिस्टन्सी हवी आहे. तर हे बघा, अशा पद्धतीमध्ये ही आपली अशी भाजी तयार झाली. भाजी म्हणू शकता, उसळी म्हणू शकता. हे बघा, मी बघू शकता तुम्हाला, म्हणजे ही आता मी अशीच केली आहे झटकी पडे. बघा, चवळी बघा शिजली आहे चांगली, तुम्ही बघू शकता. हे बघा, आता ही मी न वाटण करता ही केलेली आहे झटपट अशी. जर तुम्हाला वाटपायची पण करायची तर तुम्ही तशी पण करू शकता. अशा प्रकारे ही आपली चवळीची उसळ बनवून रेडी झाली. तुम्हाला आता मी सर्व करून दाखवते. तर हे करताना फक्त आपण हे म्हणजे पाणी जे गरम करताना तुम्ही दोन्ही मेथड फॉलो करू शकता. एक तर ही अशी झाकणावर पण ठेवू शकता किंवा तुम्ही सहज म्हणजे बाजूला गरम पाणी ठेवून ते पण तुम्ही टाकू शकता. दोन्ही मेथड तुम्ही फॉलो करू शकता, तुम्हाला जी कोणती आवडेल ती. आता हे मी पाणी जे आहे, कारण मला एवढं बस झालं म्हणून मी आता हे पाणी फेकून देते. ही बघा, आपली अशी रस्सेदार भाजी चवळीची बनवून तयार झाली. ही भाजी तुम्ही भाकरीबरोबर, चपातीबरोबर, वरण भाताबरोबर सुद्धाही चविष्ट लागते. फक्त मी तुम्हाला इथे एक टीप देईन, फक्त उसळ करताना तुम्ही गरम पाण्याचा वापर करा, म्हणजे त्याची चव चांगली त्या भाजीमध्ये उतरते. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. धन्यवाद.